चरकसंहितेमधील अथातो अष्टोदरीय व्याख्यायाचा अध्याय. अष्ट उदर या शब्दाने या अध्यायाची सुरुवात केली असल्याने या अध्यायाचे नाव अष्टोदरीय हे ठेवले आहे. सामान्य रोगांचे भेद या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. 48 रोग आहेत सगळे. त्यामध्ये 8 भेद असणारे, 7 भेद असणारे, 6 भेद असणारे, 5 भेद असणारे, 4 भेद असणारे, 3 भेद असणारे, 2 भेद असणारे आणि 1 भेद असणारे रोग आहेत. त्याच्यामध्ये 8 भेद असणारे 8 उदर रोग आहेत, 7 मूत्राघात आहेत, 8 दुग्धदोष आहेत, 8 शुक्रदोष आहेत. 7 भेद असणारे 3 रोग आहेत, 7 कुष्ठे, 7 पीडका, 7 विसर्प. 7 कुष्ठे त्यामध्ये कपाल, उदुंबर, मंडल, वृषजीव, सिद्म, काकनक, पुंडरीक. 7 पीडका त्याच्यामध्ये शराविका, कच्छपिका, जालिनी, सर्षपी, अलजी, विनता, विद्रती. 7 विसर्प वातज, पित्तज, कफज, अग्निविसर्प, कर्दम विसर्प, ग्रंथी विसर्प, सन्निपातिक. 6 भेद असणारे 2 रोग आहेत, 6 अतिसार, 6 उदावर्त हे 2 रोग. 6 अतिसार त्यामध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, भयज आणि शोकज असे 6 प्रकारचे 6 अतिसार आहेत. 6 उदावर्त वात निरोधक, मूत्र निरोधज, पुरीष निरोधज, शुक्र निरोधज, छर्दी निरोधज, क्षवतू निरोधज हे झाले 6 भेद असणारे 2 रोग. आता 5 भेद असणारे 12 रोग पाहणार आहोत. 5 गुल्म, 5 प्लीहादोष, 5 कास, 5 श्वास, 5 हिक्का, 5 तृष्णा, 5 छर्दी, 5 भोजन रुचिकारणे, 5 शिरोरोग, 5 हृदयरोग, 5 पांडुरोग आणि 5 उन्माद असे 5 भेद असणारे 12 रोग आहेत. त्यामध्ये 5 गुल्म वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि रक्तज असे 5 गुल्म आहेत. 5 प्लीहादोष वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि रक्तज. 5 कास वातज, पित्तज, कफज, क्षतज आणि क्षयत असे 5 कास आहेत. 5 श्वास महाश्वास, ऊर्ध्वश्वास, छिन्न श्वास,